केंद्रामध्ये लागोपाठ जर मी अजित पवारांसोबत गेलो असतो कारवाई झाली नसती. काल रवींद्र वायकरांना समज होतं, आज रोहित पवारांना, उद्या किशोरी पेडणेकरांना अनेक नेते चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत. फक्त महाविकास आघाडीला टार्गेट केलं जाते असं वाटतं. आता मी जे बोलले त्याचा तुम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. आभारी आहे मी तुमची. कारण का डेटा संबंधित अनेक नेते आहेत, पण फक्त माझा मी एक प्रश्नाचं उत्तर देऊ चालेल? माझा ह्यांचा उत्तर पूर्ण नाही झालेला अजून. त्याच्यामुळे जर तुम्हाला माहिती हवी असेल आणि माझं मत हवं असेल तर थोडंसं आपल्याला एकेका प्रश्नाचं मी हॅपीली उत्तर देते. मी शॉर्टकट्स घेत नाहीये आणि इंग्रजीला मी जरूर उत्तर देईन. पहिलं मराठी संपू द्या. आणि मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की मी आधीच्याच तुमच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की भारत सरकारचा डेटा सांगतो की 90 ते 95% लोक ज्यांच्यावर केसेस आहेत ते विरोधी पक्षातले आहेत, अशी वर्तमानपत्र आणि चॅनलवरची पण बातमी झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर डेटा एव्हिडन्स बेस्ड शिक्कामोर्तब होतोय. जे 64 कारखाने चौकशीच्या फेऱ्यात आहेत, या कारखान्यांमध्ये अजित पवार आणि सोबतच त्यांच्या निकटवर्तीयांचे देखील कारखाने आहेत. ही केस सोपी आहे, मी बाहेर पडणार नाही तर सर्वांना बाहेर काढेल असा विश्वास रोहित पवार व्यक्त करतायत. अजित पवारांनी सुद्धा यापूर्वी मीडियाला याच्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. रोहित पवार यांचं म्हणणं आहे की मी केवळ स्वतः नाही तर अजित पवारांना सुद्धा या केसमधून बाहेर काढेल. मला असं वाटतं की आपल्याला सरकारला हे प्रश्न विचारावे लागतील. कारण का शेवटी यंत्रणा या केंद्र सरकारला रिपोर्ट करतात. त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही जे सत्तेमध्ये आहेत केंद्रात त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. झाले मराठी काय प्रश्न? हा, मराठी होऊ द्या सगळे. या ठिकाणी पाहिले त्यामध्ये एक बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो, तो म्हणजे पळणार नाही तर लढणारा दादा मी आहे. अजितदादा गटाला हा टोला म्हणावा लागेल किंवा अजितदादा नाही हो, हा टोल्याचा विषय नाही आहे. पोस्टर काय आम्ही लावत नाही. कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि मला असं वाटतं त्या भावनांचा आदर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. म्हणजे आपल्या बाजूनी एखादा बॅनर असेल किंवा विरोधात असेल. आणि हा देश अजून तरी संविधानाने चालतो, त्याच्यामुळे त्या संविधानाचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. रोहित पवार यांचं वक्तव्य होतं की जर मी अजित पवारांसोबत गेलो असतो तर कारवाई झाली नसती. अजितदादा पवार ही पाठीचे आहेत, काय सांगितलेलं आहे, त्यांनी निरोप दिलेला आहे या संदर्भात? ते तुम्हाला रोहितला मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते. मी काल रात्री उशिरा आले मतदारसंघातून. त्याच्यामुळे बाकी कुणाचं काही फॅमिलीत बोलणं झालं असेल तर मला माहिती नाही, कारण का मी खूप दिवसांनी खरं तर मुंबईला आले. अजित पवार आय विल डेफिनेटली डू इट. लेट मी फिनिश. अजितदादा गटातले प्रवक्ते म्हणतायत की ईडीची कारवाई म्हणजे तर राष्ट्रवादीची रोहित पवार गट जो आहे तो इव्हेंट करू पाहत आहे. असे गटबीट नसतात तो. आणि त्या ही लोकशाही आहे, प्रवक्त्यांना बोलायचा अधिकार आहे. येस, गो अहेड. Well, I cannot comment on it for the reason that I'm going by data, and I think data always speaks for itself. And in Lok Sabha, in Parliament, there was a reply given by the Government of India, which also has come on several channels like yours, as well as in several newspapers, that 95% cases of ICE means income tax, CBI and ED, are on people who are in the opposition party, which is not something I am making an allegation. This is data that has come to our knowledge through the High Office of Parliament. So I think once that data has been cleared by Government of India and Parliament, which is the supreme body in this country, there's very little left for me to say or comment. But as far as enforcement directorate investigation is concerned, it is being claimed that Rohit Pawar was allegedly involved in the manipulation of the auctions that took place. How do you see such kind of claims by enforcement directorate or the investigation that is running against Rohit Pawar? See, investigations must be transparent and fair. I have full faith in the ED and I'm sure that they will hear Rohit's side. He has come. We are going to completely cooperate with all the agencies because we really have nothing to hide. You think that if he would have not switched to Ajit Pawar, like he would have switched to Ajit Pawar faction, this action would have not been initiated? You think that it is a political vendetta?
Well, this is what I hear from people. I mean, the fact that you're tempted to even ask me this question, it reiterates the emotions of people and citizens of India. So I can't comment to be sure on it, but I cannot deny it completely because that seems to be the sentiment amongst people is what I hear from the ground. We also saw emotional visuals out there. Rohit Pawar took your blessings. You are out here to support him. Definitely massive support from the protesters as well, the party workers as well. Well, it's, relationships and love is something which is unparalleled. He is my eldest brother's son. And clearly, also, Rohit is my nephew. But every time anybody from the NCP in the last 1 decade, for last 10 years, anybody from NCP or the Alliance